उभाटा गटाला एकमेव महापौर करण्याची संधी मिळाली परभणीमध्ये. हे एकमेव महापौर खरं तर उद्धव ठाकरेंनी मराठी माणूस करायला पाहिजे होता. निवडणुकीच्या काळात मराठीचं नाव घ्यायचं, मराठीचा झेंडा म्हणायचा, मराठीचा अजेंडा म्हणायचा, आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुस्लिम महापौर करायचा. हे उद्धव ठाकरे यांचं धोरण आहे. औरंगजेबाचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम परभणीमध्ये उद्धव ठाकरे करतायत. निवडणुकीमध्ये मराठीचं नाव घ्यायचं, निवडणुकीमध्ये मराठी माणूस म्हणून गप्पा मारायच्या, आणि जेव्हा महापौर करण्याची वेळ येते, महापौर बसवण्याची वेळ येते, तेव्हा मात्र मुस्लिम महापौर द्यायचा, औरंगजेब फॅन क्लबचा महापौर द्यायचा. हेच उद्धव ठाकरेंचं बेगडी धोरण आहे, आणि हे बेगडी धोरण परभणीमध्ये उघड. त्यावर इतकं असं काय गहजब करण्यासारखं घडलं, आणि यासाठी भाजपाला इतकी का बरं उतावीळ चर्चा करावीशी वाटते? काय भाजपला एप्स्टीनची चर्चा राज्यभर फिरते याची भीती वाटतेय का? काय भाजपला विमान अपघाताची चर्चा दाबून टाकण्यासाठी ठाकरेंची चर्चा करणं भाग पडतंय का? मुळात सय्यद इक्बाल जे आमचे महापौर झालेले आहेत ते कुठल्या तरी तडीपारीच्या, खंडणीच्या, ईडीच्या गुन्ह्यात गुन्हेगार आहेत का? तसं असेल तर आपण त्यांचं महापौर पद रद्द करूया. त्यांचं नाव एप्स्टीन फाईल मध्ये आलेलं आहे का? तसंही असेल तर त्यांचं आपण महापौर पद रद्द करूया. ते एखादे राष्ट्रविघातक कृत्य केलेलं आहे का त्यांनी? असं काहीच नाहीये. मग फक्त मुस्लिम आहेत म्हणून? अरे पण RSSच्या कार्यक्रमात सलमान खान आले, त्याचं तर कौतुक झालं. मग सलमान खान आणि सय्यद इक्बाल या दोघांमध्ये गुणात्मक फरक कसा काय आहे बरं? भाजपने सांगितलं पाहिजे नक्कीच.